संत उदार आहे, एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून आपण काय केलं पाहिजे महाराज, संतांना शरण गेलं पाहिजे. कारण संत कशाची प्राप्ती करून देतात, भगवंताची हरिप्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते पाय. म्हणून संतांचा महिमा म्हणजे सामान्य नाही, संतांचा महिमा कसा आहे हो, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, 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 नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नव्हे हा सामान्य महिमा. कसा आहे महाराज संतांचा महिमा, निळोबाऱ्या सांगतात, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मूर्ती मूर्ती पाषाणाची, ते सुद्धा काय करते महाराज, नैवेद्य ग्रहण करते. कुणाच्या हातून, संतांच्या हातून. तुम्ही म्हणतात महाराज काही बी सांगता काय, आम्ही तर देवाला दररोज नैवेद्य दाखवतो, परंतु कधीच तो खात नाही. घेऊन आलो म्हणून महाराज पंढरपुरामध्ये एक सुंदर असं जोडपं राहत होतं. ते म्हणजेच कोण, दामोशिटी नावाचे सद्गृहस्थ आणि त्यांची पत्नी, दोघ जण राहत होते. त्यांच्या पोटी एक सुंदर असा मुलगा जन्माला आला. ते म्हणजेच कोण महाराज, साक्षात नामदेव आहे. दामोशिटींचा दररोजचा नियम एकच, भगवान पंढरीचे परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा कधी प्राशन करत नसायचे महाराज. का, अंतःकरणामध्ये तसा भाव होता महाराज. दामोशिटींना परंतु एक दिवस असा आला, बाहेर गावी जायचं होतं. म्हणून सांगितलं, अरे नामा, मला थोडा बाहेर गावी जायचं आहे, बाहेर गावी जायचं आहे. म्हणून आपली जी परंपरा चालत आलेली आहे, हे खंड पावता, याच्यामध्ये खंड पडता कामाने. म्हणून तू काय कर, आज नैवेद्य तुझ्या हाताने घेऊन जा आणि भगवान पंढरीच्या परमात्म्याला दाखव. नामदेवराय महाराज ते अगदी लहान 5-6 वर्षाचे, या 5-6 वर्षाचे समजा या ठिकाणी कोणी नाही, 5-6 वर्षाच्या मुलाला काय समजते काय नाही. तर त्याला आपण सांगितलं, बाबू दुकानामध्ये जाय, अर्धा पाव शेंगदाणे घेऊन ये, पावभर भगर घेऊन ये आणि अर्धा किलो साखर घेऊन ये. तो दुकानामध्ये गेल्यावर तरी विचार करते, भगर नेऊ की मगर नेऊ, कारण त्याला काही सुचत नाही. अगदी लहान सवय नामदेवरायांचं. आईने सांगितलं, नामा आज वडील घरी नाही, काय कर, हा नैवेद्य भगवान पंढरीच्या परमात्म्याला दाखवून ये. नामदेवरायांनी महाराज तो नैवेद्य हातामध्ये घेतला, भगवान पंढरीच्या परमात्म्याच्या राऊळामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताला म्हणू लागले, तुम्ही दररोज सकाळमध्ये श्रवण करता की जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला. परंतु नामदेवरायांना थोडीच माहिती होतं, आपले वडील फक्त येतात आणि काय करतात, नैवेद्य दाखवतात आणि पाणी फिरवून नैवेद्य घेऊन वापस जातात. परंतु नामदेवरायांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार, आज जर भगवान पंढरीचे परमात्म्याने जर नैवेद्य ग्रहण केला नाही तर आई काय करणार, आपली पाठ लाल केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनामध्ये एकच भीती. नैवेद्य दाखवला, भगवंत जेवण्याकरता तयार नाही. भगवंताची विनवणी करू लागले. पाहता पाहता महाराज नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणाले, देवा आता जर तुम्ही हा नैवेद्य ग्रहण केला नाही, काय करेल, तुमच्याच पायावरती माझं डोकं आपटेल आणि या ठिकाणी गतप्राण होणार. महाराज विचार करा, जो या जगाचा मालक आहे तो भगवान पंढरीचे परमात्मा, त्याच्या अंगाला अक्षरशः घाम फुटला. किती अधिकार असेल महाराज नामदेवरायांचा. अगदी छोटेसे असल्यानंतर सुद्धा भगवान पंढरीचे परमात्म्याच्या अंगाला घाम फुटला. अरे एवढासा मुलगा, अगदी 5-6 वर्षाचा, आणि मला जेवण खाऊ घालण्याकरता एवढा आग्रह करतायत. भगवान पंढरीचे परमात्मा महाराज विटेवरून खाली आले, नामदेवरायांना आपल्या पोटाशी लावला आणि कळकळून मिठी मारली. महाराज डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. नामदेवरायांना म्हणाले, अरे नामा, कलियुगामध्ये पहिला भक्त मिळाला मला,
जो काय करत आहे मला सांगत आहे की भगवंता तुम्ही काय करा, नैवेद्य ग्रहण करा. अरे जर बघितलं अलीकडच्या काळामध्ये तर त्रेता युगामध्ये अशी एक माझी भक्त होऊन गेली, ते म्हणजेच कोण, शबरी. तिने मला काय खाऊ घातले, उष्टी बोरव, परंतु अंतकरणापासून खाऊ घातले. परिणाम काय झाला की मी खाल्ले. अरे एवढंच नाही रे, तर विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला रे झाला रे झाला रे झाला मुरली बाला नंदाचा वेला. द्वापार युगामध्ये भगवंताला जेवणाकरता कोणी बोलवलं होतं, दुर्योधनाने. परंतु भगवंताने काय केलं, दुर्योधन का मेवा त्यागो साध विदुर घर खाई. विदुरा घरचं काय केलं महाराज, कन्या भक्षण केल्या. म्हणून कलियुगामध्ये मला पहिला व्यक्ती सापडला. तू काय म्हणत आहे, तू काय कर, नैवेद्य ग्रहण कर. तुम्ही म्हणसाल महाराज मग भगवंताने केला काय. अरे केला, तुम्ही म्हणसाल आमच्या हातचा काय करत नाही. तुम्ही आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो, हे मावश्या कसा दाखवतात, पंचपक्वान्नाचं जेवण, बरोबर आहे ना. एक वाटी स्पेशल भाजीची, एक वाटी स्पेशल वरणाची, असं असते काय. नाही नाही, ह्या मावश्या एवढ्या हुशार आहेत. स्वयंपाक करतात, स्वयंपाक झाल्यानंतर त्या कोपऱ्याला काय लागेल असते, ते कणिक सराटा घेतात, ते कणिक खरडतात, खळलू 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 ते कणिक काढतात बिचारे. त्याचा एवढासा गोळा होते. आणि तो गोळा घेतल्यानंतर त्याने असं 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 फिरवतात, फिरवता फिरवता त्याने पीठ लावलं की नाही लावलं, लाटलं की नाही लाटलं, भारताचा नकाशा तो टाकतात ताव्यावर. त्याला तेल लावायचं काम नाही. आणि ते काय करतात महाराज, त्याच्यावरती थोडीशी भाजीचे 2-3 थेंब टाकतात आणि ते देवाला दाखवतात. कृष्णार्पणम. तुम्ही विचार करा महाराज, त्याच्याकडे संपदा सामान्य आहे काय. अरे विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूर दाता रे. तो भगवंत तुमच्या या अर्ध्या तुकड्याचा भुकेला आहे का, नाही नाही. त्याला फक्त काय पाहिजे, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ दयाला, हे तरी बरं आहे केलं. देव तुमच्या आपल्या घरी जेवत नाही. मावशीने म्हटलं असतं बाबा आमच्या घरी जेवायला ते राशन कार्डात नाव टाका त्याचं, परंतु तो येत नाही. तो कोणाच्या घरी जातो, फक्त जो त्याला अंतकरणापासून बोलावतो त्याच्याच घरी तो जातो. की कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. तुम्ही भगवंताला अंतकरणापासून हात द्या, तो आल्याशिवाय राहणार नाही. की 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे में हारे के सहारे, हारे के सहारे में हारा हो ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. या भगवंताला तुम्ही अंतकरणापासून हात द्या, तो आल्याशिवाय राहत नाही. तशाच प्रकारे कहते हे भगवान खाते नाही, बेर शबरी की तरह हम खिलाती नहीं. नामदेवरायांच्या अंतकरणामधलं भगवंताने काय जाणला महाराज, भाव जाणला. परिणामी काय झालं महाराज, भगवंताने नैवेद्य ग्रहण केला. परंतु सांगितलं, अरे नामा मी तुझ्या हातचा प्रसाद तर ग्रहण केला, परंतु कोणाला सांगू नको रे. कारण काय करतील, उद्यापासून इथं काय घेऊन येतील, नैवेद्य नाही, नैवेद्याचे थप्प्याच्या थप्प्या घेऊन येतील. कारण ते प्रतीक महाराजांनी सांगितलं होतं. भगवंत सांगत आहेत की काय करते, नंदी दूध पिते. लोकांना काय केलं, बकेट्याचा बकेटा पाजल्या महाराज. कारण मेंढीपणाचं काम आहे सगळं. म्हणून सांगितलं कुणाला सांगू नको. नामदेवराय म्हणाले, हो देवा मी कुणालाच सांगणार नाही, मी कुणाला सांगणार नाही म्हणजे सांगणार नाही. परंतु अगदी लहानशी नाही, हातामध्ये ताट घेतलं आणि वाजवायला लागले. निघाले रस्त्याला डटांग 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 डटांग. घरामध्ये जसे आले तसे आईने बघितलं, अरे नामा कुठे गेला होतास तू, नैवेद्य घेऊन गेला होतास ना. होय, नैवेद्य कुठे गेला. आई तू काय बोलत आहेस, तुम्हाला नैवेद्य पाठवला होता कशा करता, भगवंताला खाऊ घालण्याकरता. मी भगवंताला माझ्या हाताने नैवेद्य खाऊ घातला. नामा काय पण बोलतोस काय, खरं खरं सांग, नैवेद्य यामधला कुठे गेला. नामदेवराय चक्रामध्ये, अरे तुम्हाला सांगितलं की भगवंताला नैवेद्य दाखव, मी दाखवला नाही, खाऊ घातला. आणि आता तूच विचारतात यामधला नैवेद्य कुठे गेला. आईच्या लक्षामध्ये आलं, नामा खोटा बोलत आहे. काय केलं महाराज, हातामध्ये काठी घेतली, नामदेवरायांना मारणार. तेवढ्यामध्ये दामू शेट्टी घरी आले आणि सांगितलं, काय करतात, अगदी लहानसा मुलगा आपला, त्याला मारतेस. काय केलं त्याने, सांगितलं, अगं अहो हा खोटा बोलत आहे. हा म्हणत आहे की भगवंताने माझ्या हातून प्रसाद ग्रहण केला, नैवेद्य ग्रहण केला. दामू शेट्टी महाराज नामदेवरायांना म्हणाले, नामा
खरं खरं सांग, खोटं बोलायचं नाही. त्यावेळेस नामदेव म्हणतात, हो बाबा मी खरंच सांगतो तुम्हाला, मी खोटा बोलत नाही. तो ना, तो जो विटेवरती उभा आहे, ज्याचे कटेवरती हात आहेत, ज्याच्या कानामध्ये काय आहेत, मासोळे आहेत, ज्याचे मकरा कुंडल आकृतीचे कान आहेत बाबा, तो विटेवरचा, तो सावळ्या रंगाचा भगवान पंढरीचे परमात्मा विटेवरून खाली आला आणि त्याने काय केलं, माझ्या हातून नैवेद्य ग्रहण केला. परंतु विश्वास होत नव्हता. सांगितलं, नामा तू खोटा बोलत आहेस. नामदेवराव म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला खोटं वाटत आहे ना. परिणाम काय केला महाराज, सोने का गडवा दूधने भरियो, पियो नारायण आगे धरियो. सोन्याचा गडवा घेतला महाराज, त्यामध्ये गाईचं दूध काढलं आणि भगवान पंढरीशी परमात्माकडे नेला आणि सांगितलं, देवा दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. सांगितलं, देवा आज जर तुम्ही या ठिकाणी हे दूध प्राशन केलं नाही तर माझं काही खरं नाही. परिणाम काय झाला महाराज त्या ठिकाणी, विनविने देऊळ जगा माझी काठी, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. देऊळ जगा माझी काठी, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला, नामदेव हाती दूध प्याला. परिणाम काय झाला महाराज, गिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध पिला. मिळोबाऱ्या म्हणतात, नोहे हा सामान्य, हा महिमा म्हणजे संतांचा सामान्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नाही तर उदका माझी वया ठेवली कोरड्या, दाखवले रोकड्या विश्वजना. अरे विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय अधिकार सामान्य होता काय महाराज, नाही. परंतु काही समाजकंटकांनी काय ठरवलंय, याला कवित्व करण्याचा अधिकार नाही. तुकोबारायांचा जो गाथा होता महाराज, तो पाण्यामध्ये बुडवण्याकरता सांगितला. परंतु तो गाथा बुडवल्यानंतर सुद्धा काय झालं महाराज, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. तो गाथा अगदी महाराज तरंगायला लागतात. निळोबाराय म्हणतात, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. अरे उदका माझी वह्या, उदक म्हणजे काय, पाणी, त्या पाण्यामध्ये वया ठेवली कोरड्या, त्याला पाण्याचा थेंब सुद्धा लागलेला नव्हता. दाखवणे रोकड्या विश्वजना, या विश्वातील सर्व जनांना दाखवलं. आणि हा महिमा कुणाचा आहे महाराज, फक्त आणि फक्त संतांचा. आणि ते संत कशा करता येतात, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, बोलिले जे ऋषी शांत भावे वर्ताय. आणि तुम्ही आपल्याला सावध करतात, बाबांनो काय करा, या लोकांमध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. आणि नाही ऐकणार तर आमचं काय जाईल, हे जरी नाही मिळालं, मग दुसरा येईल, हे जरी नाही मिळालं, हे जरी नाही मिळालं, मग दुसरा येईल, हे जरी नाही मिळालं. सरती शेवटी बा, धड बांधून घेईल, सरती शेवटी बा, धड बांधून घेईल, सरती शेवटी बा, धड बांधून घेईल, सरती शेवटी बा. आमचं काय बाजारील, आमचं काय बाजारील, बोलबोली तुझे का पिंगळा महाद्वारी, बोलबोली तुझे का पिंगळा महाद्वारी, बोलबोली तुझे का पिंगळा महाद्वारी, बोलबोली तुझे का. काय म्हणतात, हे जरी नाही कळालं किंवा हे जरी नाही कालं, तरी दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमुचे काय जाईल. म्हणून काय करा, या लोकांमध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. अंतकाळीचा सोयरा तुला म्हणे विठू धरा, आणि त्या भगवंताचं नाम चिंतन करा. ते कसं करायचं, मुखाने टाळी आणि हाताने नामचिंतन करताना. मुखाने टाळी वाजवता, हाताने नाम घेत नाही, हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. विठो पार कुमार, म्हणून माझ्या संतांचा महिमा सामान्य मी आधीच बोलून गेलो. नोहे हा सामान्य
संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. किती वर्णन करण्याचे आपण प्रयत्न जरी केले तरी ते आपण करू शकत नाही. कारण संत म्हणजे संत नव्हते जगा माणसा त्यासारखे. संत जरी दिसायला तुमच्या आपल्यासारखे होते तरी ते माणसं होते का नाही. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत वेगळे नाहीत. म्हणून आपण संतांचं सुद्धा काय केलं पाहिजे, नामचिंतन हे केलं पाहिजे. आणि नाही एकसारखं सांगितलं काळ काय करेल, बांधून घेऊन जाईल. महाराज ज्यांनी संतांच्या म्हटलं ऐकलं ते त्यांचा उद्धार नक्कीच झाला. अरे एवढंच नाही, तुम्ही आपण ऐकलं पाहिजे. याच्यामध्ये काय नवल, अरे जगाने गौरव करावा असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होते महाराज. विचार करा तुम्ही, संतांचा महिमा सामान्य असेल काय. अरे नाही, संत म्हणजे सामान्य नव्हते महाराज. की आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तो बापाचा बाप वाघ शुभाल. जास्त विषयांतर करणार नाही, आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. आणि काल तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र चांगल्या प्रकारे श्रवण केलं. म्हणून तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं भगवंताचं काय करा महाराज, नामचिंतन करा. कारण त्याच्याशिवाय तरणोपाय नाही. आणि हे मी नाही सांगत, हे कोण सांगतात महाराज, संत सांगतात. संत आणि संत म्हणजे सामान्य आहेत काय, संत म्हणजे सामान्य आहेत काय, नाही. म्हणून सर्वांनी काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन ते करण्याकरता महाराज काय लागते, नलगती सायास जावे वनांतर फक्त काय करा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. बाबू या लोकांमध्ये जन्माला आलो, 7 दिवस भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालवा. तुमचे वर्षातील 365 दिवसामध्ये 7 दिवस वजा केल्यानंतर बाकीचे दिवस आनंदामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा सप्ताह म्हणजे महाराज सामान्य गोष्ट नाही बरं. आपल्याला भगवंताने नर्दे दिला, कशा करता दिला, नामचिंतना करता दिला. आणि नामाच्या चिंतने बारा वाटा परतीने निघाले, बारा वाटा परतीने निघाले, बारा वाटा परतीने निघाले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐस्या लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एक दृष्टांत सांगतो, त्याच्यानंतर आपल्या कीर्तना या ठिकाणी आपण थांबूया. एक माणूस होता, त्याचं लग्न झालं, परंतु लग्न झाल्यानंतर कामाला जायचं नव्हतं. आपण पत्नी काय करायची, याला जेवणा करता एकच पदार्थ फक्त दररोज, बेसन. काय फक्त बेसन. तुमच्याकडे काय म्हणतात, पिठलं, चून केलं, चून. म्हणून काय करायचे, फक्त बेसन. या गावाहून आला की बेसन, त्या गावाहून आला की बेसन. पिठलं खाऊ हे बिचारा इटलं. आणि यांना विवर सोडलं आणि यांना मुक्ताईनगर गाठलं. हा त्या ठिकाणी गेला, याने असं वाटलं हे कटायलो काय आता बेसन खाऊन. पण मुक्ताईनगरला जो मित्र होता तो नोकरीवरती लागलेला होता. त्यांना बरोबर टाइम पाहिला. आता हा त्याचे मधली सुट्टी झालेली, आता घरी येणार. हा कशा करता, जेवण्याकरता. गंभीर मुलगा महाराज. ठरवलं आज याच्या घरी चांगला बेत असणार. आज जशी ज्यांच्याकडे पंगत होती तशी बासुंदी असणार, जिबलंबू असणार. काय म्हणतात त्याले, जिबलंबी. आमच्याकडे जिबलंबू म्हणतात, जिबलंबी असतात. म्हणून याने काय केलं, बरोबर 12 वाजू दिले केलं. आणि काय केलं, टिंग टॉंग बेल वाजवली. घरामध्ये गेला, जसा घरामध्ये पोहोचला तसा मित्र अगदी पोहोचला. अरे ये वा अजय, खूप दिवसाने आला कळ्या. ये आता बसणार होतो. आईने सुंदर असा जेवणाचा बेत केलेला आहे. त्याला वाटलं बाबा तुम्हाला त्याच्यासाठी आलो गड्या. त्याने सांगितलं, आई घेऊन ये बरं जेवण. यालेच वाटलं आता मस्त काहीतरी चांगलं येईल. परंतु काय आला महाराज, सुंदर अशी भाकर आणि त्याच्यावर काय होतं, बेसन. यालेच वाटलं भाऊ हे बेसनाला आपल्याला धरलं. आता आपण तालुका सोडून मुक्ताईनगर तालुका सोडला. रावेर मध्ये सप्ताह पाहिला. बरोबर त्याने ओळखलं. टेलरले फोन लावला, म्हणजे तुमच्या गावात सप्ताह सुरू काय. टेलर म्हणत हा या. म्हणत पंगत कधी आहे, म्हणत 4-5 दिवस. म्हणजे तेवढ्या नामचिंतन तर घेऊन अगोदर जाऊ. गावामध्ये आला आणि गावामध्ये पाहुणा आल्यानंतर त्याला जास्त मान असतो. बरोबर आहे ना, देतात की तुमच्याकडे. आमच्याकडे पाहुण्याला जास्त मान देतात. तो गावामध्ये आला, सप्ताहाचा शेवटचा दिवस पंक्ती. आणि पंक्तीमध्ये काय होतं महाराज, पिवळा कलर टाकलेलं श्रीखंड. याला त्या ठिकाणी जेवणाकरता बोलावलं. हा सुद्धा महाराज हरकेल चिमटा. हा त्या ठिकाणी गेला जेवणाकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशी वांग्याची भाजी, गपगप शिरा नव्हता, श्रीखंड होता मस्तपैकी पिवळा कलर टाकलेला. हा जेवण्याकरता बसला महाराज. तिकडून भाजीची वाढ झाली, पोळीची वाढ झाली, शेवाची वाढ झाली. परंतु
याच्याजवळ ते आली बकेट. त्याच्यामध्ये काय होतं, श्रीखंड घ्या ना. जसं ते पाहिलं सकाळी म्हणाले का एवढा मोठा सप्ताह, एवढी मोठी सुंदर भाजी केली, अटी बेसन आणलं म्हणे भाऊ पाहिजेच नाही म्हणे, जमत नाही म्हणे. बाबा ठीक आहे, काही शुगर गिगर अशी निघून गेला. पुन्हा वाढ सुरू झाली, इकडे वजनी कवडं झालं, जेवणाकरता सुरुवात झाली. हा पौराचा याचं सुरू आपलं भाजीपोळी 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 भाजीपोळी. पण लोकांचा महाराज हात फकीरच नाव निरा केलं, वाट्याचे वाट्या वाट्याचे वाट्या हात हात हा म्हणे. येले कधी बेसन भेटत नाही का म्हणे, काही कधी बापच्या मी पाहिलं नाही म्हणे ना. पण म्हणे जाऊ दे, आपल्याला घेणं लेखा द्यायला सुरू. एक जण अजून आला म्हणे काका थोडस घ्या. नाही सांगितलं तुला पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेत नाही. बापा एवढी निघून गेला महाराजच्या ठिकाणाहून. आणखी एक जणांना जसा याला टाक्याशी तसा म्हणते त्या कानाचा दुबून काढी. तो म्हणे भाऊ राहू द्या, जबरदस्ती नाही. निघून गेला. परंतु ज्या व्यक्तीने त्याला आमंत्रित केले होते ते आले. ते म्हणाले, ते येतात ना पंक्तीमध्ये, यांना पोळी घ्या, यांना भाजी घ्या 2 ग्रॅमची आणखी मोठामध्ये. ते आले, टाक भाऊले टाक. पण नाव काही घेतलं नाही. भाऊले टाक. तो म्हणे बापा कायले खाऊ घालता म्हणे. इटलो मी घरच्या बाईत हेच खाऊ घातलं, मी इटलोय खाऊ बेसन मनातल्या मनात म्हणे. परंतु त्याला असं वाटलं यांनी आपल्याला जेवणाकरता बोलावलं, यांचा जर आपण मान ठेवला नाही तर पुढच्या अशी बोलावतील काय नाही. म्हणून यानं काय केलं, थोडस टाका. परंतु टाकताना हा काय म्हणाला, अगदी थोडस टाका. टाकणाऱ्याने काय केलं महाराज, पडते की नाही पडत असं थोडस टाकलं. याने ते थोडं मिचकत 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 बोट नेलं बेसनामध्ये, म्हणजे श्रीखंडामध्ये टाकलं आणि जिभेला लावलं. जसं जिभेवर ठेवलं ब्रह्मानंदे लागली टाळी. म्हणे अजून वळा. म्हणे आता मी त्या कानपट्टीत चालला म्हणे का आतापासून सांगू तुला घे 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 घे. म्हणून तसं तुमचं आपलं होता कामा नाही. हे 7च दिवस आहेत, याला बेसन समजू नका. हे काय आहे, श्रीखंड आहे महाराज. म्हणून काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. कसं हात वरती, हा जो हात वर करणार त्याला शेजार त्याची शपथ. अरे करा ना, विचार करा. तुम्ही जर या ठिकाणी हात वर नाही केले, कधी तो हात घेऊन जाईल. हे हात म्हणजे देते ठाकूर, काही सांगता येत नाही. सर्वांची एक टाळी वाजली पाहिजे. माझी वाजली की तुमची वाजली पाहिजे. एक वा असं पाणी पडते लिवऱ्या त्यावरती. हा आता टाळी वाजवली. आता हाताने टाळी, हात खाली करायला नाही सांगायचं. शेजारच्याची शपथ आहे. आता मुखानं नामचिंतन सुद्धा झालं पाहिजे. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 कुणीही ज्ञानदेव तुकाराम कीर्तनाचा नियम आहे. जोपर्यंत कीर्तनकार महाराज आसन सोडत नाही, ज्ञानदेव तुकाराम होत नाही, तोपर्यंत कोणी उठायचं नाही. जर उठले तर आता विचार करतात, काही करणार नाही म्हणा. तुमचं गाव आहे बाबा, राजकारण आहे. परंतु असो अशा प्रकारे आपल्या ठरलेल्या कालावधीमध्ये या अभंगावरती थोडेसे काय होईना वेळे वाकडे बोल बोलण्याचे प्रयत्न केले आणि तुम्ही सुद्धा सर्व मायबापाने ते गोड करून घेतले. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. बोलायच्या ओघामध्ये जर माझ्या मुखामधून एखादा अपशब्द निघालेला असेल तर तो माझा मला
परत द्या. जे काही चांगलं असेल ते गुरुवाड्यांचा प्रसाद म्हणून या ठिकाणाहून घेऊन जा. जे काही चुकलं असेल ते तुमचा मुलगा म्हणून मला काय करा, क्षमा करा. ज्यांना एक असेल ते ना दुसरा समजा दिले, दोन असतील ते ना तिसरा समजा दिले, काही नसेल ते दत्तक घेतलं तरी चालते. सातबाऱ्यात ते सही करायला तयार राहील. म्हणून असं सुंदर अशा वातावरणामध्ये महाराज अगदी गोड नियोजन आपल्या इथलं. मागच्या वर्षी सुद्धा येण्याचा योग, या वर्षी सुद्धा एक दिवसाचा का होईना परंतु तुम्हा सर्व भाविक वृंदाच्या भेटीचा योग आला. हे भगवान पंढरीशी परमात्म्याची कृपा. सुंदर अशा या ठिकाणामध्ये कथा आपण श्रवण करत आहात. अशी जी कथा श्रवण करत राहा. कारण ही कथा म्हणजे महाराज सामान्य नाही की जो सुख देती जो दुःख हरती जन्म जन्म की व्यथा. जय जय कृष्ण कथा, जय जय कृष्ण कथा. काय झालं रे बापू, लेट करत आहेस काय? असं हे लहान मुलं म्हणजे महाराज हे शहाण आहेत खरं जर बघितलं तर धर्म मंडपाचे. कारण यांची गरज आहे. थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी के वाटे देवा. नाही आजकालचे फक्त तारक मेहता का किती चष्मा हेपळा तेपळा करून टाकला. परंतु धन्य बाबा तुमचे, तुमच्या आई वडिलांना सुद्धा खूप खूप धन्यवाद द्यावे तेवढे. धन्य माता पिता सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. हा सप्ताह याहीपेक्षा मोठा होत जाओ. सूर्य आणि चंद्र होईपर्यंत हा सप्ताह राहावा असं मी म्हणणार नाही. जोपर्यंत हा सप्ताह आहे तोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहिले पाहिजे. म्हणून हा सप्ताह तुमचा असाच चालत राहो की भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शेवटच्या चरणामध्ये निळवराय सांगतात, निळा म्हणे ती संगेची तरणे दिन उतरणे नवल कोण. अरे त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जड जीवांचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला. मग तुमच्या आपल्या दिनाचा उद्धार होईल. यामध्ये कुठल्याही प्रकारे नवनिश्वरची भैरवी होईल. त्यानंतर मूर्ति देवी, मूर्ति देवी, मेरे जहाँ की मूर्ति देवी।